नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 30 जुलै. मराठीतील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, कथाकार आणि विनोदी लेखक आदरणीय शंकर बाबाजी पाटील यांची पुण्यतिथी. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमात आपण शंकर पाटील यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. लक्ष देऊन ऐका कारण या माहितीच्या आधारे शेवटी तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग सुरुवात करूया. शंकर पाटील यांचा जन्म 8 ऑगस्ट 1926 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कडोली या गावी झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण ग्रामीण वातावरणात झाले. त्यामुळे गावाकडील माणसं, त्यांचे स्वभाव, सण, उत्सव, शेती आणि ग्रामीण जीवनातील संघर्ष त्यांनी अगदी जवळून अनुभवला. हाच अनुभव त्यांनी आपल्या साहित्यातून जिवंतपणे मांडला. त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केले. पुढे उच्च शिक्षण घेत असताना त्यांना वाचन आणि लेखनाची विशेष आवड निर्माण झाली. मराठी भाषा व साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी कथा आणि विनोदी लेख लिहिण्यास सुरुवात केली. शंकर पाटील यांनी मराठी ग्रामीण साहित्याला नवी दिशा आणि वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या कथांमध्ये ग्रामीण जीवनाचे वास्तव, शेतकऱ्यांचे प्रश्न, गावातील नाती, विनोद, निरागसपणा आणि माणुसकीचे सुंदर दर्शन घडते. त्यांची भाषा अत्यंत सोपी, ओघवती आणि बोलभाषेतील असल्यामुळे त्यांच्या कथा सर्वसामान्य वाचकांपर्यंत सहज पोहोचल्या. त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, ललित लेख आणि विनोदी साहित्य लिहिले. त्यांच्या लेखनामुळे ग्रामीण जीवनाचे वास्तव मराठी साहित्य विश्वात प्रभावीपणे पोहोचले. वळीव हा त्यांचा प्रसिद्ध कथासंग्रह असून टरफुलं ही त्यांची गाजलेली कादंबरी आहे. आपल्या साहित्य सेवेबद्दल त्यांना अनेक साहित्यिक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले. महाराष्ट्र शासनासह विविध साहित्य संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. मराठी ग्रामीण साहित्य समृद्ध करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही अत्यंत मोलाचे मानले जाते. दिनांक 30 जुलै 1994 रोजी या महान साहित्यकाचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वातील एक प्रभावी आणि लोकप्रिय लेखक काळाच्या पडद्याआड गेला. मात्र त्यांचे साहित्य आजही तितक्याच उत्साहाने वाचले जाते आणि नवी पिढीला प्रेरणा देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शंकर पाटील यांच्या जीवनातून आपण साधेपणा, मेहनत, निरीक्षण शक्ती, वाचनाची आवड आणि मातृभाषेवर प्रेम करण्याची प्रेरणा घेऊया. चांगले साहित्य वाचल्याने आपले विचार समृद्ध होतात, भाषा अधिक प्रभावी होते आणि व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. चला, या महान साहित्यकाला विनम्र अभिवादन करून आपण सर्वजण वर्षातून किमान एक तरी मराठी पुस्तक वाचण्याचा संकल्प करूया. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, शंकर पाटील यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे दिनांक 8 ऑगस्ट 1926 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कडोली येथे शंकर पाटील यांचा जन्म झाला. दुसरा प्रश्न, शंकर पाटील यांनी कोणत्या साहित्याला नवी दिशा दिली?
बरोबर उत्तर आहे मराठी ग्रामीण साहित्याला शंकर पाटील यांनी नवी दिशा दिली. तिसरा प्रश्न, शंकर पाटील यांचा प्रसिद्ध कथासंग्रह कोणता? बरोबर उत्तर आहे वळीव हा शंकर पाटील यांचा प्रसिद्ध कथासंग्रह आहे. चौथा प्रश्न, शंकर पाटील यांची गाजलेली कादंबरी कोणती? बरोबर उत्तर आहे टरफुलं ही कादंबरी शंकर पाटील यांची गाजलेली आहे. आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न, शंकर पाटील यांचे निधन केव्हा झाले? बरोबर उत्तर आहे 30 जुलै 1994 रोजी शंकर पाटील यांचे निधन झाले. वरील माहिती विविध विश्वसनीय संदर्भावर आधारित संकलित करण्यात आलेली आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.